जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील गुजराती माध्यमिक विभागाच्या शाळेत माकडाचा उच्छाद, विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर हल्ला करून चावा घेत केले जखमी। शालेय प्रशासनासह शिक्षकांची नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार। उच्छाद मांडणाऱ्या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी, तर नवापूर वनविभागाने तात्काळ दाखल घेत शालेय परिसरात माकडाला पकडण्यासाठी लावला पिंजरा, तर माकडाला पकडण्यासाठी खास स्वतंत्र वनविभागाचे पथक केले तयार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील गुजराती हायस्कूल आणि सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसर हा माकडांच्या उच्छादामुळे त्रस्त झाला असून या ठिकाणी माकडांचा वाढता वावर आणि त्याच्याकडून विद्यार्थी आणि शिक्षकांवर होणारे हल्ले वाढले आहेत। विद्यार्थी शिक्षकांना चावा घेणे, विद्यार्थ्यांना नखाने ओरबडणे, दप्तरे, जेवणाचे डब्बे, शालेय साहित्य यांचे नुकसान देखील माकडांकडून केले जात आहे। याबाबत वनविभागाला तक्रार करून त्याच्याकडून तात्पुरते उपाययोजना होत असून याबाबत ठोस कारवाईच्या मागणीसाठी वनविभागाचे कार्यालय गाठणाऱ्या शिक्षक पालकांना वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जागेवर मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे त्यांनी नवापूर तहसीलदार यांना देखील निवेदन देऊन या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर वनविभागाकडून माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी जळगाव येथील खास पथक मागविण्यात आले असून परिसरात उच्छाद करणाऱ्या माकडाला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावण्यात आला असल्याची माहिती दिली आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। प्रल्हाद माळी आहे। मी श्रीमती सोळा सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून काम करते आहे। सर, आमच्याकडे माकडाने खूप थैमान माजवलं आहे। ते विद्यार्थ्यांना तर इजा पोहोचवतं, आमच्या शिक्षकाला इजा पोहोचवली। काल एका शिक्षकाला चावून घेतलं, शिक्षकाला दवाखान्यात जावं लागलं। आमच्या 2-3 मुलांनाही त्याने नखं लावली। जर मुलांना काही झालं, त्यांना वेगळ्या प्रकारचे जर डिसीज झाले तर त्याला जबाबदार कोण असेल? आणि आज आमच्या शाळेत मी एक शिक्षण सेवक आहे। शिक्षण सेवकाला आधीच पगार कमी असतो। आज माझ्या गाडीचं नुकसान तुम्ही पाहू शकता। आज ही गाडी जर तोडली आहे, या गाडीला मला जेवढाही खर्च लागेल तो खर्च कोण भरेल? शिक्षण सेवकाने पैसे आणायचे कुठून? सूचना देऊन सुद्धा त्यांनी पाठवलं आहे, पण त्यांनी जशी कार्यवाही करायची तशी कार्यवाही केली नाहीये। तर आम्ही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सगळ्यांनी मी सांगते की लवकरात लवकर ही कार्यवाही करायची, कारण उद्या उठून एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं तर याची जबाबदारी घेणार कोण, याचं उत्तर आम्हाला हवं आहे। मी मिलिंद वाघ, प्राचार्य, सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर। आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे। आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली, माननीय तहसीलदारांना सुद्धा तक्रार दिलेली आहे, परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला। आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फोडून टाकली। त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरबाडून घेतले, त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं। त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, गुजराती हायस्कूल, मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता, परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं। तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांना फोन केला असता, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही।
या अशा पद्धतीने जर त्या वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर होत असतील, आता आमच्याकडे 10वी आणि 12वीचं केंद्र आहे. 10वीच्या त्या केंद्रावर जवळपास त्या ठिकाणी 1000-2000 विद्यार्थी उपस्थित असतात, तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्यांनी काल हल्ला केला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकड या ठिकाणी करत आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर आपला बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून, या आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहे.